आज आपण बनवूया उपवासाचा पराठा। आता आपण पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। शिंगाड्याचं पीठ 1 वाटी, बटाटे उकडलेले 2 बटाटे आहेत, नंतर लाल मिरची पावडर, मीठ, दही, जिरे पावडर, कोथिंबीर। आता आपण पराठा बनवण्यासाठी साहित्य एकत्र करूया। हे शिंगाड्याचं पीठ आहे, हे बाजारामध्ये आपल्याला विकत मिळतं, ते रेडीमेड घ्यायचं। शिंगाड्याचं पीठ टाकले, त्याच्यानंतर ही कोथिंबीर टाकली, जिरे पावडर टाकली, ही लाल मिरची पावडर आहे, दही वापरूया आपण। आता हे बटाटा आहे, तो आपण हाताने असा कुस्करून घेऊया। आता हे पीठ आपण गरम पाण्याने मळून घेऊया। आता हे असं आपलं पीठ मळून झालेलं आहे, त्याचा असा गोळा करून ठेवायचा। 10 मिनिटं झाकून ठेवायचं पीठ। पीठ भिजवून आता 10 मिनिटं झाली आहेत। आपण आता लाटायला घेऊया। पराठा आता लाटून झालेला आहे। तवा तापलेला आहे, त्याच्यावर तूप घालून घेऊया। पराठा त्याच्यावर टाकायचा आहे, थोडा वेळाने साईडने तूप घालायचं आहे। परतून घेऊया। झाकून ठेवूया। दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा, मग खमंग लागतो। पुन्हा त्याला तूप साईडने सोडूया। आपला पराठा तयार झालेला आहे। गरम गरम पराठा काढून घ्यायचा आहे आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व करायचा।